राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आपल्याबरोबर आहेत, जे भाजपचे उपजिल्हा प्रमुख आहेत आणि बाजार समितीचे जे संचालक आहेत ते असं म्हणतात की अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊ नका, त्यांना महायुतीतून बाहेर काढा. आपली पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात महत्त्वाचं सुदर्शन चौधरी भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनाच जनाधार नाही आहे. त्यांची लायकी आहे का हो त्यांनी अजितदादांवर बोलायची? लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिंदे महायुती करून निवडणुकीला आपण सामोरं गेले, तेव्हा चकार शब्द काढला नाही. आणि आता उठायचं आणि काही बडबड करायची, तीही कुणाबद्दल? तर उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही. आता मला भाजपला विनंती करायची आहे, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही. ज्या वेळेला भाजपच्या मीटिंगमध्ये असं काही वक्तव्य बेताल केलं जातं तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते, अजितदादांचे पदाधिकारी बोलणारच ना. मग ते बोलल्यानंतर तुमचे वरिष्ठ इतर नेते म्हणणार की नाही हा वरिष्ठांचा विषय आहे, बोलू नये. तर माझी भाजप, आता मला बघायचं आहे की भाजप सुदर्शन जो कोण तो पदाधिकारी आहे की ज्याची लायकी नाही आहे, ज्याला जनाधार नाही आहे, तो उचलली जीभ लावली टाळ्यासारखा उपमुख्यमंत्री जे आहेत, जे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना महायुतीतनं बाहेर काढा म्हणतोय. त्याची लायकी नसताना तो म्हणतोय. मग वरिष्ठ त्याची मंडळी जी आहेत, नेते आहेत, त्यांनी त्याला तंबी देतात की नाही, त्याच्यावर कारवाई करतात की नाही. जर भाजपनी त्याला तंबी दिली नाही, कारवाई केली नाही, तर याच्या पुढे त्यांना त्यांच्याच भाषेत अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हीही उत्तर द्यायला समर्थ आहोत. परंतु पुन्हा सांगते की काही जी लोक अतृप्त आत्मे आहेत, काही की ज्यांना काम जमत नाही, परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते पक्षाच्या बैठका असतात त्याच्यामध्ये बोलतात. आता ही भाजपची अधिकृत भूमिका नाही आहे, त्याच्यामुळे मी वरिष्ठांबद्दल त्यांना प्रत्युत्तर करू शकत नाही, त्यांना विनंती करू शकते. परंतु भाजपने जी काही त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जे जाणून बुजून अजितदादांवर बोलणं सुरू केले ते तातडीने थांबावं. अन्यथा त्याच्याही पेक्षा पोलखोल आणि उघडपणे आम्हाला बोलता येतो. आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय, आम्ही अजूनही बोललो नाही आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.